वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं। श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन। आपल्यापैकी दोघी तिघी पारायणाला बसलेले आहेत आपापल्या ठिकाणहून। निर्मला कुलकर्णी केणे, तर त्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि तुम्ही आपापल्या परीनं करतच असाल साधना। सगळ्यांना शुभेच्छा। आज आता आमचा शेवट आहे, तिथे समारोप आहे। बघता बघता आठवडा होऊन गेला। आपण आता सगळ्या ज्ञानदेवांच्या भावना किंवा त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, की मी ही जी मराठीतून ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका रचली, तर ती सुद्धा काही कमी योग्यतेची नाही आहे, ती महत्त्वाचीच आहे। त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपमा दिलेल्या होत्या। आपण 40-42 पर्यंत आलेले होतो। 22 तारखेला झालं होतं ना, बरोबर 42 पर्यंत झालं होतं। 42वी ओवी अशी होती, तेणे आबाल सुबोधे ओविये छेनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली। ते सांगतायत की आबाल सुबोधे म्हणजे आबाल म्हणजे बालांपासून, आ म्हणजे सुरुवातीपासून, आणि वृद्ध जे आहेत तिथपर्यंत या सगळ्यांना सुलभ व्हावी, सहज समजावी, यासाठी मराठी ओव्यांमध्ये हा ब्रह्मरस ओतप्रोत भरून ठेवलेला आहे। प्रत्येक अक्षर ब्रह्मरसात न्हायलेलं आहे। म्हणजे कुठलीही ओवी आपण वाचली, कुठलाही अध्याय घेतला तरी ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली, त्याच्यामध्ये गुंपलेली आहेत, गुंतलेली आहेत, आणि प्रत्येकामध्ये ब्रह्मरस सारखाच आहे। तसं आपण आपल्याकडे जेव्हा सोपं असतं पाणी भरणं, त्यावेळेला आपण भरून ठेवतो सगळं, का तर आपल्याला पुन्हा लांबून आणण्यापेक्षा हे करण्यापेक्षा। अशी एक आमच्याकडे तर होती पद्धत की 15 दिवस पाणी यायचं नाही, मग तेव्हा आपल्या सगळ्या पाण्याच्या पिण्याच्या टाक्या वेगळ्या भरायच्या, सगळं भरायचं, भरून ठेवायचं, म्हणजे आपल्याला सगळ्यांना सोपं जातं ते लांबून आणण्यापेक्षा। आता ही उपमा बरोबर नाही आहे, पण एकदम असं सुचलं की ह्या सगळ्या ब्रह्मरस सगळीकडे ओतप्रोत भरून ठेवलेला आहे, आणि प्रत्येकानं या अक्षर ब्रह्मरसात न्हावं, किंवा तो प्रत्येकजण न्हातो आहे। खूप जणांना सोपं झालं बघा, ज्यांना संस्कृत उच्चारच येत नव्हते, संस्कृतचे अर्थ कळत नव्हते, मग मोठ्यांच्या कोणाच्या तरी मदतीनं सहकार्याशिवाय हे करता येत नव्हतं। पण आत्तासुद्धा तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे की कधी कधी मला तरी स्वतःला
आता ते आपल्याला सवय आहे म्हणून संस्कृतमधली गीता सोपी वाटते आणि ज्ञानदेवांच्या काही ओव्या, काही शब्द हे सहजासहजी कळत नाहीत. त्याच्यासाठी त्यांनी अजून छान छान उदाहरणं दिलेली आहेत बघा. आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फूलवरी पारुखणे जिया परी लागे ना की. चंदनाच्या तरुवरी म्हणजे चंदनाच्या वृक्षाला परिमळा लागी म्हणजे त्याचा सुगंध सुटण्यासाठी फुलवरी पारुखाणे जियापरी लागेल म्हणजे फुलं येण्याची वाटच पाहावी लागत नाही. कारण चंदन हा मुळापासूनच शेंड्यापर्यंत सुगंधात नाहत असतो. अर्थात एक त्याच्यामधलं जे खोड असतं ते मधले गाभा असतो, मध्ये असतो आणि तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर आम्हाला हे माहिती नव्हतं. माझ्या आईनं दारात चंदनाचं झाड लावलेलं होतं आणि एके दिवशी पाहिलं तर तेवढा मधला भाग सगळा काढून नेलेला होता, बाकी झाड सुरक्षित. तर तो जो गाभा असतो ज्याच्यात गंध असतो सगळा, तेवढा भाग एक त्यांनी बरोबर चोरांनी काढून नेलेलं होतं. म्हणजे चोरांना माहिती असतं की चंदनातला कुठला भाग. तुम्ही कुठली फांदी घेतली तर त्याला तेवढा वास येणार नाही. अर्थात खोड म्हणून आपण वापरतो. चंदनाचं प्रत्येकच भाग सुगंधितच असतो, ज्ञानदेव म्हणतायत तसं. पण त्याला फुलं येण्याची काही वाट बघावी लागत नाही. त्याचा जो गंध आहे तो मुळापासून वरपर्यंत शेंड्यापर्यंत सगळा सुगंध हा भरलेलाच असतो. म्हणजे चंदन हा मुळापासून शेंड्यापर्यंत सुगंधानंच नाहत असतो. तसं आपण सगळ्यांनी या मराठी ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमध्ये किंवा प्रत्येक अक्षरामध्ये असं न्हावून जायचं आहे आणि तो आनंद मिळाला आहे. थोडे आता आम्ही वाचतोय ना, परवा मी तुम्हाला म्हणलं ना की असं 4-4, 10-10 ओव्या घेऊन समजावून मी देत असते, मी स्वतः समजावून घेत असते. पण एकदम सगळा अध्याय वाचल्यानंतर जो एकदम एकत्रित आनंद मिळतो ना, तो वेगळाच असतो. तो तुम्ही अनुभवा कधीतरी. प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं 7 दिवसाचं पारायण करा. 7 नको, त्यांनी सांगितलेलं आहे महिनाभराचंही करू शकतो किंवा वर्षभराचंही करून ठेवू शकतो, ठरवून घेऊ शकतो. रोज 300 ओव्या वाचल्या की महिनाभरात बरोबर सगळं होऊन जातं. तसं रोज 5 ओव्या वाचायच्या, त्याचा अर्थ वाचायचा, तो मनामध्ये घ्यायचा, त्याची उदाहरणं लक्षात ठेवायची. असं तुम्ही रोज वर्षभर केलं तरी बरोबर ते होऊन जाईल. तर आता पुढच्या ओवीत काय सांगतात बघा. तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकली आहे वाखाणी काय व्यसन न लवी. आता हा जो प्रबंध आहे हा श्रवणी म्हणजे श्रवण करता क्षणीच लागत खेवो समाधी आणि. अहो, तो ऐकता ऐकताच लोकांना समाधी लागते, श्रोत्यांना. इतकी त्याच्यामध्ये गोडी आहे, इतकं माधुर्य आहे, इतका सुगंध आहे. ऐकली आहे वाखाणी काय व्यसन न लवी. आणि मग त्याच्यावरचं जर अजून निरूपण ऐकलं, नुसती ओवी ऐकली तरीसुद्धा भावसमाधी लागते. आणि जर निरूपण ऐकलं तर मग ऐकण्याचंच व्यसन लागून जातं. म्हणजे आपल्याला सतत ते ऐकत राहावंसं वाटतं. म्हणून काय व्यसन न लवी म्हणजे व्यसन लागणार नाही का, असा प्रश्न विचारलाय. तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकली आहे वाखाणी काय व्यसन न लावी. न लवी म्हटले तरी त्यांची भाषा फारच हे आहे. पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे ते अमृता ते नेणीजे फावलिया. आणि ती जर पाठ केली, पाठ म्हणजे आपण आता जे पाठ करतोय तसं, किंवा पाठ करणे म्हणजे आपण जे म्हणतो एखादा श्लोक पाठ करणे, गीतेचा अध्याय पाठ करणे. तर पाठ याचाच अर्थ असा असतो की पुन्हा पुन्हा वाचलं, पुन्हा पुन्हा ऐकलं की आपल्याला ते पाठच होऊन जातं. म्हणून म्हणलेलं आहे की ह्या ओवीच्या माध्यमातून काय होतं, पाठकरिता व्याजे म्हणजे त्याच्या निमित्तानं पांडित्य येती वेशजे. अहो, आपल्याला कवित्व करण्याचं पांडित्य येतं, एवढं ताकद येते आपल्याजवळ, तेज चढतं. म्हणजे जो निरूपणकार आहे ना,
तो निरूपण करायला लागला की त्याला एक वेगळं पांडित्य प्राप्त होतं. आणि ते अमृताते नेणी जे फावलिया, आणि त्याला त्याच्या वाणीला एवढं तेज चढतं की ऐकणाऱ्या श्रोत्याला अमृताच्या स्वादाची सुद्धा चव राहत नाही. अमृताते नेणी जे फावलिया, म्हणजे त्याला त्या अमृतापेक्षा हे छान वाटतं. हे जे पांडित्य आहे, हे निरूपण आहे, हे खरंच मग त्याला अमृताची सुद्धा आठवण येत नाही किंवा अमृताची सुद्धा गरज पडत नाही. इतकी गोडी भगवंत कृपेनं या ओव्यांमधून साठलेली आहे, भरून राहिलेली आहे. किती म्हणजे अर्थात हे स्वतः ते सांगतात, म्हणजे त्यांच्या गुरूंच्या मार्फत त्यांच्याकडून ते सरसर झरतंय. ते स्वतःकडं घेतच नाही याचा मोठेपणा, फक्त सांगतायत त्याचं महात्म्य. की नुसती ओवी ऐकली तरी भावसमाधी लागते, त्याचा अर्थ ऐकला, निरूपण ऐकलं तर त्याचंच व्यसन लागते. व्यसन हा शब्द चांगल्या अर्थी घ्यायचा इथे. चांगल्या गोष्टीचं व्यसन हे वाईट नाही आहे. आणि जो ओवीवर प्रबंध करतो, निरूपण करतो, त्या निरूपणकाराला तर पांडित्य प्राप्त होतं. मला तर असं वाटतं सारखं जर आपण या ज्ञानेश्वरीवर बोलत राहिलो तर बघा ना, हे साखरे महाराज काय, पूर्वीचे दांडेकर किंवा देशपांडे किंवा आत्तासुद्धा देगलूरकर वगैरे आहेत, असे कितीतरी लोक, म्हणजे त्यांच्या जिव्हाग्रावरती सरस्वती अशी वसलेली असते की तुम्ही कुठलीही ओवी सांगा, त्यांची तोंडपाठ आहे आणि त्याच्यावर ते सरसर बोलत राहतात. आत्ताची उदाहरणं घेत राहतात, त्याच्या आधारानं सांगत राहतात. म्हणजेच त्यांच्याकडं केवढं ज्ञान येते, केवढं पांडित्य येते. तैसे न्यायतेपणे कवित्व झाले हे उणेणे उपेणे, मनन निधिध्यासे श्रवणे जिंतिले आता. मग तसं ओवीच्या माध्यमातून हे प्रगट झालेलं जे कवित्व आहे ते म्हणतायत, हे कवित्व मला कुठून आलेलं आहे. मी आत्ताच सांगितलं की हे माझ्या गुरूंकडून मला प्राप्त झालेलं आहे, अगदी सहजपणे. उपेणे म्हणजे अगदी सहजपणे, काही व्याप न करता. आणि त्यामुळं मनन निधिध्यासन श्रवणे जिंतिले आता, आणि त्यामुळं सगळ्यांना मी जिंकून घेतलेलं आहे. मनन आणि निधिध्यासन याच्या बाबतीत याच्यावर मात केलेली आहे. आणि सगळं ऐश्वर किंवा अक्षरवैभव हे मला गुरु प्रसादानं लाभलेलं आहे. त्यामुळं ते जे आहे हे ठिकाण हे आता सगळ्यांच्या विश्रांतीचं स्थान झालेलं आहे. प्रत्येकाला आताच्या काळात बघा वेगवेगळे व्याधी माणसाला लागतात. सध्या आता आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं राहिलं बरं का, की सर्वांनी आपल्या हिंदुत्वाला मतदान केलेलं आहे, म्हणून सगळ्यांचं अभिनंदन 100% आपल्या लोकांनी केलं असणार याचा मला विश्वास आहे. आणि काल परवा आपली भेट न झाल्यामुळं ते माझ्या डोक्यात नव्हतं की पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं. जगामध्ये सुद्धा आता ही मनाची क्रांती व्हायला लागलेली आहे. नुसती क्रांती उपयोगाची नाही, मताची आणि मनाची क्रांती. त्यामुळं चांगलं काय वाईट काय हे समजायला लागलं, तरुणांना कळायला लागलं, महिलांना कळायला लागलं. महिलांना नाही म्हटलं तरी लाभ झाला कशाही निमित्तानं, पण त्या निमित्तानं कवी त्यांना जागरूकता आली आणि चांगली मतं ही दिली गेली. एकदम बदल झाला सगळा आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्यामुळं तो जो मधला काळ होता, सारखी दूषणं ऐका, सगळं वाईट ऐका, त्यावेळेला तो टी व्ही लावण्यापेक्षा असं वाटायचं बस ज्ञानेश्वरी घेऊन बसावं, त्यातल्या 5 ओव्या म्हणाव्यात, त्याचा अर्थ समजून घ्यावा, ज्ञानदेवांच्या या प्रतिभेचा आपण आनंद घ्यावा. आणि आत्तासुद्धा बघा, जर तुम्हाला काही वेदना होत असतील, कसल्या यातना होत असतील, समर्थांचे मनाचे श्लोक म्हणा, रामरक्षा म्हणा, किंवा ह्या ज्ञानदेवीच्या काही ओव्या घेत राहा. बाकी काही नाही, पसायदान म्हणा. आता रोज आम्ही सगळेजण पसायदान म्हणतो. आता आपल्याला येणारच आहे, थोडाच अवधी राहिला आहे पसायदान शिकायला. तर इतका आनंद मिळतो ह्या सगळ्या काव्यातून, ह्या सगळ्या वाङ्मयातून. म्हणून त्यांनी सांगितलं आहे तसं की अमृताची सुद्धा आपल्याला गरज राहणार नाही. अमृताते ही पैजा जिंके, त्यांनी म्हणलेलंच आहे ना, की अमृताला सुद्धा जिंकून घेतलेलं आहे या प्रतिभेनं, या वाणीनं. तर आता त्यामुळं
हे जे ओवीच्या माध्यमातून प्रगट झालेलं माझं कवित्व आहे ते म्हणतात माझ्या गुरुमाऊलींकडून मला सहजपणे प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं ते जणू काही सर्वांचं विश्रांतीस्थान झालेलं आहे. अशा सिद्धपणानं यातील कवित्व मानसिक पातळीवर इतकी शांती निर्माण करते की केवळ श्रवणानं सुद्धा मनन निदिध्यासन यांच्यावर मात केलेली आहे. आपल्याला जर शांती हवी असेल, मनाला शांती हवी असेल, या ओव्या वाचा, याच्यामध्ये रमा. आणि हे सगळं अक्षरवैभव मला श्री गुरुकृपेनं लाभलेलं आहे असं ते आवर्जून सांगतात. हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीची देईल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. बरं, हा पुन्हा काय आहे? स्वानंद आहे, स्वतःला मिळवायचा आनंद आहे. दुसऱ्यांनी आनंद देता येत नाही, दुसऱ्यांकडून घेता येत नाही. आपल्याला वाटतं दुसऱ्यांवर अवलंबून आहे, पण नाही. हा स्वानंद आहे, आत्मानंद आहे. आणि ते म्हणतायत की गीता कुणालाही आत्मानंदाचा वाटा सहजपणे देईल, भलतयासीची देईल, अहो इतरांना सुद्धा देईल. सर्वेंद्रिया पोषविल, अहो सगळ्या इंद्रियांचं पोषण करील श्रवणाच्या द्वारे आणि तृप्ती करेल. श्रवणा करवी. बघा ना, ज्यांना जे संगीत आवडतं ते ऐकलं की अगदी कानाला तृप्ती होते की नाही. आता कालच आम्ही तो श्लोक घेतला की हा देव कसा आहे? अन्नदाता आहे. पण अन्न म्हणजे कुठलं? सगळ्या इंद्रियांचं अन्न तो पुरवतो. पोट हा एक आपलं महत्त्वाचं हे आहे, अवयव आहे. पोट भरलं की आपण खुश असतो. पण नुसतं जेवण करून समाधान मिळतं का? नाही. थोडा वेळ आपल्या दृष्टीचं सुख हवं असतं, म्हणून आपण छान निसर्गाच्या वातावरणात जातो, मग सुंदर हे निसर्ग पाहतो, सृष्टीचं वैभव पाहतो की आपल्याला आनंद. म्हणजे ते अन्न भगवंत आपल्याला देत असतो. बघा ना, अगदी पहाट झाली की ते पक्षी सुसवर गायला लागतात, कोकिळ आता वसंतामध्ये गात असतो, किंवा सगळेच पक्षी प्राणी छान आवाज करत असतात. त्यांच्या नादातून आपण आनंदित होतो, म्हणजे श्रवणाला आनंद मिळतो. नुसतं गेलं तरी जिथे काही कुणाची वैयक्तिक हे नसते, भक्तिदारी नसते, अशाच ठिकाणची फळं आपण चाखू शकतो, म्हणजे आपल्या रसनेंद्रियाला आनंद मिळत असतो. आणि अशी मोरपिसासारखी किंवा अशी छान फुलं रस्त्यानं भरली, वनामध्ये भरलेली असतील, ती आपल्या अंगावरून फिरवली, मोरपिसासारखी अशी फिरवली की आपल्या त्वगिंद्रियाला पण आनंद होतो. म्हणजे तेही खाद्य भगवंत आपल्याला देत असतो. म्हणून त्यांनी आता इथं म्हणले की हे स्वानंद भोगाची सेल भलतयासीची देईल, सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. तर श्रवणा करवी, श्रवणाच्या द्वारे आपल्याला हे सर्व इंद्रियांचं पोषण होत असतं आणि आत्मानंदाचा वाटा हा आपल्याला सहजपणे मिळेल. आता त्यासाठी उदाहरण देतात. चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे, परिफावे जैसे चांदणे भलते या. आता नेहमी ही उदाहरणं का देतात पुन्हा पुन्हा? की एकासाठी जरी ते केलेलं असलं तरी त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो. जसं आपण प्रसाद देवासाठी म्हणून करतो, पण जेवढे भक्त येतात त्या सगळ्यांना त्या प्रसादाचा लाभ होतो की नाही. किंवा घरातसुद्धा आपण सणासमारंभाला देवाला फक्त नैवेद्य अर्पण करतो, खाणारे आपणच असतो, म्हणजे त्याचा लाभ आपणच घेत असतो. त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा जे काही आता पुढं आपल्याला पाहायची पुढच्या ओवीमध्ये, पण इथं म्हटलेलं आहे त्यांनी चंद्राते अंगवणे. चंद्राचं अंगवणे म्हणजे चांदणे. चंद्राचं चांदणं काय आहे हो? भोगुनी चकोर शहाणे. त्याचा भोगून म्हणजे त्याचं प्राशन करून चकोर काय होतो? शहाणे म्हणजे तृप्त होतो, आनंदित होतो. परिफावे जैसे चांदणे भलते या. पण तरीसुद्धा ते चांदणे भलते या म्हणजे इतरांना, ते चांदणं इतरांना सुद्धा मनसोक्त लुटायला मिळतं. का फक्त चकूर पितात ते चांदणं प्राशन करतात म्हणून बाकी कोणी प्यायचं नाही, पाहायचं नाही, असं आहे का? अनुभवायचं नाही. जगातले सगळे प्राणी पक्षी मानव हे त्या चांदण्याचा आनंद लुटतात. पूर्वी असायचं मून लाईट वॉक. मला आठवतं 11वीला 10वीला असताना असे निबंध असायचे, एसे.
आता तेव्हा काही कळायचं नाही इंग्रजीतनं कसं लिहावं, पण काहीतरी सरांनी हिंट दिलेली असेल त्यानुसार आपल्याला काय काय आनंद मिळतो तो आपण लिहायचो. पण मराठीतनं तर आपल्याला त्याचा कसाही छान निबंध तर लिहितातच मुलं, पण खरा त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. चांदण यातून फिरताना, आहे की नाही, चांदण किती चांद्रावरची तर गाणी आहेत. आणि आपल्या प्रेयसीला किंवा प्रियतमेला उद्देशून म्हणलेली आहेत बघा. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, किंवा उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी. तर ते खूप छान आहेत ही गाणी. इथे चांदण्याचा आस्वाद हा इतरांनाही मिळतो एवढं सांगायचं मला. कवींनी तर त्याचं चांगलंच सर्वांसाठी दान करून ठेवलेलं आहे. आणि ज्ञानदेवही आपल्याला तेच सांगतायत की ह्या ज्ञानेश्वरीचा उपयोग या चांदण्याप्रमाणे सर्वांना होणार आहे. चकोराचं उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला ते पटावं म्हणून दिलेलं. तैसे तेच लगेच जोडून आहेच ती ओवी. तैसे अध्यात्मशास्त्रीये अंतरंगची अधिकारीये परिलोकू वाक्चातुर्ये होईल सुखियाम. त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रामध्ये जो कोणी अधिकारी असतो, आता अधिकाऱ्याची तुम्हाला जरा वैशिष्ट्य मी नंतर सांगते, त्याच्याजवळ 4 गोष्टी आवश्यक असतात. म्हणून इथं फक्त त्यांनी अधिकारी आहे म्हणले. जे जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला परिलोकू वाक्चातुर्य, म्हणजे त्या अधिकाऱ्याला तर सगळं मिळतंच. जो ज्ञानी आहे त्याला ह्या ओवी प्रबंधाचा सगळा आनंद मिळतोच. पण जे सामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्य श्रोत्यांनासुद्धा या काव्याच्या किंवा या वाग्विलासाचा निश्चितपणे आनंद मिळेल. किंवा त्यांनी म्हणले परिलोकू वाक्चातुर्ये होईल सुखिया, म्हणजे सगळ्यांनाच या वाक्चातुर्यामुळं सुख मिळेल, आनंद मिळेल. आता जसं प्रत्येक गोष्ट ही 2 बाजूनी उपयोगी असते, एक वैयक्तिकसाठी असते, समाजासाठी असते, किंवा व्यवहारामध्ये असते आणि अध्यात्मामध्ये असते. तर त्या दोन्हीचा कसा उपयोग होईल तो इथे यांनी या ओळीमध्ये सांगितले. अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंगची अधिकारी आहे, ज्याचा अंतरंग हे अधिकारी आहे. म्हणजे तो कसा आहे अंतरंगातून अधिकारी, तर 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत या अध्यात्मशास्त्राचा किंवा वेदांताचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण, तर त्याला पहिला पाहिजे आत्मानात्मविवेक. विवेक, शंकराचार्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे आत्मानात्मविवेक नावाचा, आणि तिथं इथं म्हणलेलं आहे, त्याच्यात म्हणलेलं आहे साधन चतुष्टय संपन्न प्रमाता किंवा अधिकारी. तर ते साधन चतुष्टय कुठले, तर पहिला आहे आत्मानात्मविवेक. म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय, आत्म्याविरहित ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अनात्मा आहेत. म्हणून आत्मा आणि अनात्माचा विवेक कळला पाहिजे. आपण काय करतोय, अनात्म्यामध्ये रमतोय, आत्म्यामध्ये रमतच नाही. तो विवेक असला पाहिजे. पुन्हा म्हणलेलं आहे शम दमादी षटसंपत्ती. शम दम उपरती तितिक्षा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 6 गोष्टी आहेत. तीच आपली संपत्ती असली पाहिजे. आपल्याला संपत्ती लिहून द्यावी लागते. माझं एवढं घर आहे, माझी एवढी शेती आहे, माझे एवढं इन्कम आहे, याच्यावर मला एवढा आहे तो आहे की नाही. इन्कम टॅक्ससाठी सगळ्यांना माहिती आहे कुठले कुठले सोर्सेस आहेत ते. ती संपत्ती इथं गरजच नाही आहे. शम दम उपरती तितिक्षा समाधान या सगळ्या गोष्टी म्हणजे संपत्ती आहे. तर त्यांनी जो युक्त आहे तो. पुढं आहे मुमुक्षुत्व, नाही चौथा आहे ते मोक्ष. पुढं आहे इह पर भोग विराग. इह म्हणजे इहलोकी, पर म्हणजे परलोकी. मिळणारे जे भोग आहेत त्याच्याबद्दल विरक्ती. इहा पर भोग भोगविलाग म्हणजे परत्र भोगविलाग, म्हणजे इहलोकीची सुख आणि परलोकीची सुख याच्याबद्दल वैराग्य पाहिजे, विरक्ती पाहिजे. नाही तर लोकांना बघा 100 वर्षाचे झाले तरी म्हणतात अहो आज मला बटाटा एवढा खायची इच्छा झाली. म्हणजे तो संसारात आणि त्या आहारामध्ये इतका रमलेला असतो. किंवा आजची भाजी अशी नाही केली, एखाद दिवशी काय हरकत आहे, कमी तिखट मीठ झालं असेल, मसाला झाला असेल,
ती गोड मानून घ्यावी ना, पण तसं नाही आहे. इहे परत्र फलभोगरिग, फल म्हणजे फळ आणि भोग म्हणजे भोग, या सगळ्याबद्दल विरक्ती पाहिजे. फलभोग विराग हे सगळं जर असेल तर तो या आत्मज्ञानाचा अधिकारी. आणि शेवटचं म्हणजे त्याला मुख्य मुमुक्षुत्व हवं, म्हणजे मोक्षाची इच्छा पाहिजे. मोक्षाची इच्छा असल्याशिवाय तो काही याचा अधिकारी होत नाही. म्हणून त्यांनी एका शब्दात सांगितलेलं आहे, अंतरंगची अधिकारी आहे. जो अंतरंगातून अधिकारी झालेला आहे, म्हणजे आंतरिक ज्याला सगळं हे प्राप्त झालेलं आहे, असा जो मनुष्य आहे त्याला आणि इतरही लोकांना परिलोकू वाक्चातुर्य होईल सुखिया. परंतु श्रोत्यांना सुद्धा या वाक्चातुर्यामुळं समाधान मिळेल किंवा सुख लाभेल. एवढी मोठी अशी ही महत्त्वाची ओवी आता इथं आपल्याला सांगितलेली आहे की त्याच्यामध्ये माणसांनी रमलं पाहिजे, बाकीच्या गोष्टीमध्ये रमण्यापेक्षा. आता आजच्या ओव्यावरचं बघूया. दुणालाभ दाता ऐसा काव्यग्रंथ, रचिला हा येथ ओवीबद्ध. आबाल सुबोध ओवी छंदा माझी, गुंफिला जो आजी टीका ग्रंथ. तर या ग्रंथातील अक्षरासी भगली, रसाळता आली ब्रह्मरसे. तैसा हा प्रबंध ध्यानाची या आधी, आणि तो समाधी श्रवणेची. नुसते श्रवण केल्यावर समाधी आहे. खरंच इतका आनंद मिळतो ना, तल्लीन होऊन जातो. काही आठवत नाही 3 तास माणसाला. तहान भूक सगळं, फक्त कधी कधी घशावर आपल्या जरा ताण येतो. ताण म्हणजे बोलून 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 मध्ये घोडभर पाणी प्यायचं, पण त्याची सुद्धा तहान भूक सुद्धा विसरतो माणूस. होताची श्रवण मग जीवे भावे, त्याची ऐकावे त्याची ते ऐकावे ऐसे वाटे. नको जाव यास शोधा या पांडित्य, वाचिता हा नित्य टीका ग्रंथ. बघा, काही शोधायला जायची गरजच नाही. पांडित्य हा टीका ग्रंथ फक्त ऐका. कोण आठवण करी अमृताची, चाकिताच रुची ग्रंथाची या. स्फुरले हे काव्य सहजे म्हणून, विश्रांतीचे स्थान झाले सर्वा. जिंकी मननास एकले श्रवण, आता पुसे कोण निदित्यास. येथे कोणासीही श्रवणेची भोग, घडेल अव्यंग स्वानंदाचा. सर्व इंद्रियाते देईल पोषण, एकले श्रवण ग्रंथाचे या. आपुल्या सामर्थ्ये चंद्राते भोगून, चकरो सुजाण ठरे जरी. तरी त्या शीतल चंद्राचा प्रकाश, पाहिजे तयास लाभे जैसा. तैसी ज्याची वृत्ती झाली अंतर्मुख, शास्त्र आध्यात्मिक त्यासीच हे. परिशब्दांची ही चातुर्य अपूर्व, तोषविल सर्व लोकां लागी. ऐसे श्री सद्गुरू. पुढच्या ह्याच्यात आहे त्यात, पुढची ओवी आहे. ऐसे श्री गुरु ऐसे श्री निवृत्तीनाथांचे, गौरव आहे जी साचे. ग्रंथुनो हे कृपेचे वैभव तिथे. हे सगळं कुणाचं वैभव आहे? तर श्री आणि गौरव कुणाचं आहे? तर इथे ऐसे श्री निवृत्तीनाथांचे, गौरव आहे जी साचे. हे सगळं मोठेपण आहे कुणाचं आहे? निवृत्तीनाथांचे. तो म्हणतो की मी अगदी अंतःकरणापासून मी सांगतोय तुम्हाला की हे सद्गुरू निवृत्तीनाथांचा हा महिमा आहे, त्यांचं मोठेपण आहे. हा ग्रंथ मी बांधलेला नाही आहे. ग्रंथुनो हे कृपेचे वैभवती आहे. अहो, हा ओवी ग्रंथ केवळ नसून ते माझ्या गुरूंचं अमाप वैभव आहे, कृपेचं वैभव आहे. म्हणून म्हणले ग्रंथुनो हे कृपेचे वैभवती आहे. ग्रंथ हा त्या गुरूंची कृपेचं वैभव आहे. काही जण म्हणतात मी एवढी रचना केली, मी एवढी रचना केला. हो, परवाच कोणास ऐकलं, माझ्या एवढ्या ओव्या झालेल्या आहेत, माझे एवढं काव्य झालेलं आहे, माझे एवढे ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. हे आपण मी म्हणतो, हे मी नाही आहे काही. कुणीतरी आपला परमगुरू असतो किंवा साक्षात परमात्मा हाच आपला गुरु आहे. त्यांनी आपल्याला प्रतिभा दिली म्हणून आपण एवढं करू शकतो.
कधी आता काल मला एक जण विचारत होती, आमच्या अशा मैत्रिणीच म्हणायची की म्हणे तुम्ही ज्ञानेश्वरीत PhD केली का? कल्याण, ज्ञानेश्वरीवर काय PhD करणार, त्यांनी एवढं छान रचून ठेवलेलं आहे, ते आपल्याला समजता समजता मारामार होती, तर त्याच्यावर PhD करणं म्हणजे ज्ञानदेवांपेक्षा श्रेष्ठ होणं असाच अर्थ आहे तो. लोकांचं अज्ञान आहे, जाऊ दे. सहज एकदम आठवलं म्हणून सांगितलं. म्हणलं नाही हो, मी फक्त अभ्यास करते आहे त्याचा. तर हे असं सगळं जगामध्ये असं पसरलेलं आहे. आता पुढे काही उदाहरणं देतात. क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्णकुहरी, नेणो कै त्रिश्री त्रिपुरारी सांगितले जे. सिंधू परिसरी म्हणजे क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये खूप प्राचीन काळी भगवान शंकरानं काय केलं तर पार्वतीच्या कानामध्ये शुद्ध, सात्विक आणि शाश्वत असं जे ज्ञान सांगितलं ते कोणालाच माहिती नाही. आता ही सगळी गुरु परंपरा सांगतायत बरं का. खरं ते कागद आहेत माझ्याकडे, नंतर सांगते मी. आपण तुम्ही जे कोणी पावसला आले होते त्यांनी आठवा, ती आदिनाथ आदि गुरु परंपरा सगळी सांगितलेली आहे. तर ती आता इथे परंपरा सगळी सांगतात की सुरुवात ही कशी झाली हा अध्यात्म ग्रंथ किंवा सगळी सांगण्याची. तर क्षीरसागराच्या परिसरात खूप खूप प्राचीन काळी कुणालाच माहिती नाही अशा वेळेला श्री शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये शुद्ध, सात्विक, शाश्वत ज्ञान सांगितलं. आणि ते कसं कथन केलं तेही ज्ञात नाही आहे. ते कसं केलं सांगितलं तेही माहिती नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे बघा, नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे. शक्तीच्या कर्णकुहरी, शक्ती म्हणजे पार्वती, कर्णकुहरात. बघा, एखादी गुप्त गोष्ट सांगायची असली की आपण कानात सांगतो कुणाला आणि पुन्हा ॲक्शन करतो, सांगू नको कुणाला. तसं त्यांनी ते तिच्या कर्णकुहरात सांगितलं. ते क्षीरकल्लोळा हातू मकरोदरी गुप्तू, होता तयाचा हातू पैठे झाले. पण मग काय झालं, त्यांनी ते सांगितलं, ते कुणाला माहिती नाही. पण ते शुद्ध, सात्विक, शाश्वत ज्ञान क्षीरसागराच्या कल्लोळात सुखानं पोहत असलेल्या माशाच्या पोटात गुप्तपणे वावरत असलेल्या मत्स्येंद्रनाथांनी श्रवण केलं. काय बघा, केवढी शक्ती आहे. म्हणून ही कशी परंपरा चालत आली, खूप छान आहे. आता होतं आहे का बघूया आपलं. आणि ते हस्तगत केलं. म्हणजे तो मत्स्येंद्रनाथ का म्हणतात, तो माशाच्या पोटामध्ये. आता याची सगळी आपण कहाणी नंतर बघू. पुढचं अगोदरच सांगून टाकते, ओव्या होतील पण बघूया. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी, भग्नावयवा चौरंगी, भेटला का तो सर्वांगी संपूर्ण झाला. आता हा जो मत्स्येंद्रनाथ आहे, मत्स्येंद्रनाथ, तो सप्तशृंगी पर्वतावर म्हणजे आपल्या जवळच आहे, हातपाय तुटलेल्या चौरंगी नाथाला भेटला. आणि त्याला भेटल्या त्या चौरंगी मत्स्येंद्रनाथाच्या कृपाशीर्वादानं तो चौरंगी जो होता, त्याचे काही हातपाय तुटलेले होते, ते सगळे त्या मत्स्येंद्राच्या कृपाशीर्वादानं तो सर्वांगानं परिपूर्ण झाला. अर्थात त्याला ते ज्ञान मिळेल. सर्वांगानं परिपूर्ण झाला म्हणजे इथे शब्दशः तो व्यंग असेल असंही असेल, पण मला असा त्यातला भावार्थ असं वाटतं की त्याच्याजवळ जे ज्ञान नसेल ते ह्या मत्स्येंद्रांनी त्याला दिलं आणि तो पूर्ण अवयवी झाला, म्हणजे सर्वांगानं परिपूर्ण झाला. आणि पुढं म्हटलेलं आहे, मग समाधी अवस्था भोगावी वासना, भोगावी की तो भोगावी वासना या, ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मीनी. हळूहळू ती कथा पुढं चाललेली आहे. मग निर्विघ्नपणे समाधीचं सुख भोगावं या इच्छेनं हे गुह्य ज्ञान मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिलं. आणि त्या मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचं सरोवर आणि विषयांचा नाश करण्यात शूर असलेल्या गोरक्षनाथाला अष्टांग योगाचा अधिकारी म्हणून आपल्या पदावर बसवून अभिषेक केलेला आहे. आता आज आपण इथंच थांबूया. उद्याला ही कथा म्हणजे रहस्य हे सगळं आपल्याला पुढं घेता येईल. मग समाधी अव्यया भोगावी वासना या, ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मीनी.
अखंड समाधी भोगावी आपण, अंतरी धरवण इच्छा ऐसी. मग मत्स्येंद्रेती योगज्ञान खुण, गोरक्षा लागोन सांगितली. असे जो विषय विध्वंस निशूर, पद्मसरोवर योगरूपी. तया गोरक्षा ते मत्स्येंद्रे ते भले. नाही, हे पुढचे आहेत ना, त्याच्या आधीची सांगायची राहिली. तेची क्षीरार्णवी मत्स्येंद्रासी प्राप्त, मत्स्योधरी गुप्त होता जो का. मग हस्तपाद रहित चौरंगी, होता सप्तशृंगी बैसला जो. तया लागी होता मत्स्येंद्र दर्शन, सर्वांगी संपूर्ण जाहला तो. अखंड समाधी भोगावी आपण, अंतरी धरून इच्छा ऐसी. मग मत्स्येंद्रेती योगज्ञान खुण, गोरक्षा लागोन सांगितली. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमङ्गला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुम्भरु हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.